खोपोली क्रांतीनगरमध्ये विकास कामाला सुरुवात। युवा नेते अंकित मोरे यांच्या प्रयत्नाला यश। खोपोली शहरात विविध ठिकाणी विकास कामे सुरू होताना पाहण्यास मिळत आहे। गेली अनेक वर्ष खोपोली नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने, विविध ठिकाणी पाहिजे तशी कामे झाली नसल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता। त्यामुळे विविध प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक यांनी कामाला सुरुवात केली असल्याचे पाहण्यास मिळत आहे। खोपोली शहरातील क्रांतीनगर येथील नागरिकांची गेली अनेक वर्षापासून असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे। क्रांतीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते अंकित मोरे यांच्या प्रयत्नाने गेली 9 वर्ष रखडलेल्या गटाराच्या कामाचे उद्घाटन माजी नगरसेवक कैलास भाऊ गायकवाड, नवनिर्वाचित नगरसेवक निजामुद्दीन जळगावकर, नगरसेविका विनीत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। अंकित मोरे यांनी केलेला पाठपुरावा याला यश आले असल्याने येथील स्थानिक रहिवाशांनी व लोकप्रतिनिधींनी युवा उद्योजक अंकित मोरे यांचे कौतुक करत आभार मानले। आणि निजामुद्दीन भाई यांच्या नगरसेवक पदावर स्वीकारल्यानंतर अतिशय चांगला मुहूर्त आज निघालेला आहे की पहिलेच काम आपल्या क्रांतीनगरमध्ये सुरू झालेले आहे की जे काम बरेच दिवस रखडलं होतं की ज्या टायमाला आपल्या खोपोली नगर परिषदेमध्ये गेली 4 वर्ष प्रशासकाचं काम करत होतं, त्यावेळेस इथे एकदम दुर्लक्ष झालं होतं सगळं नगरपालिकेचं। म्हणून त्याच्या मागं पाठपुरावा करून आम्ही सर्व मंडळींनी, मी त्यांच्याबरोबर असतो, सगळे क्रांतीनगर सगळे रहिवासी असतील, त्यांच्या पाठपुरावात यश आलं आणि अतिशय चांगला मुहूर्त मिळाला की ताई आणि निजामुद्दीनबाई खुर्चीत बसले आणि चांगला मुहूर्त आज पहिली सुरुवात आमच्या क्रांतीनगरमध्ये झाली, याचा आम्हाला खूप आनंद आहे। पण येत्या गेल्या 9 वर्षामध्ये आमच्या क्रांतीनगरला विकास नावाची गोष्ट माहीतच नव्हती। तर तरी पण 4 वर्ष तर आमच्या नगरसेवक नव्हतेच आणि काही नगरसेवकांनी कामात आमच्या केली नाहीत, पण आम्ही गावकऱ्यांनी मिळून कैलास भाऊंकडे गेलो, त्यांचा पाठपुरावा कैलास भाऊंनी केला, त्याच्यामुळे आमचं हा काम आज चालू झालेलं आहे।